दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यात उड्डाणासंदर्भात पहिला करार झालाय। नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती या करारानंतर देण्यात आली। इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एकाच वेळी 15 शहरात विमानं झेपावणार आहेत। दिबा पाटील विमानतळावरून पहिल्या दिवसापासून 15 पेक्षा जास्त शहरांमध्ये 18 दैनंदिन उड्डाणं सुरू केली जाणार आहेत। नोव्हेंबर 2025 पर्यंत 79 दैनंदिन उड्डाणं केली जाणार आहेत। यामध्ये 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे। सिडकोकडून नवी मुंबई विमानतळाचा विकास होत आहे। विमानतळाला चांगली कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी परिसरातील इतर मार्गांना विमानतळासोबत जोडलं जाणार आहे। त्या दृष्टीनं काम सुरू असल्याची माहिती सिडकोच्या संचालकांनी दिली। या भव्य दिव्य आणि शानदार उद्घाटन सोहळ्यासाठी इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने मोठं नियोजन केल्याचं सांगण्यात येत आहे। दिबा पाटील विमानतळ नवी मुंबई हे 1160 हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे। या विमानतळाचा रनवे 3.7 किलोमीटर इतका लांब असून या विमानतळावर एकाच वेळी 350 विमानं उभी राहू शकतात। हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात। 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, तर तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।